सर्व काळ पाणी भरून ठेवते आणि मग त्या बिल्व वृक्षाची शिवाची पूजा करते, त्याच्यावर भगवान शिवशंकर सदा सर्व काळ प्रसन्न राहतात. म्हणून तो बिल्व वृक्ष जो आहे त्याची व्यवस्थिशीर काळजी घ्यावी. पारोशानं त्याला स्पर्श करू नये, पारोशानं बेल तोडू नये. मग बेल कसा तोडायचा? डाव्या हाताने अलगद ती फांदी वाकवायची आणि उजव्या हाताने ती बेलपत्र खुडायची. असं प्रेमानं जो ते बिल्वपत्राचं शिवपूजेसाठी चयन करतो त्याच्यावर भगवान शंकराची कृपा होते. म्हणून यथा देहे तथा देवे, जसं आपण आपल्या देहाची काळजी करतो तशीच या बिल्व वृक्षाचीही काळजी करा, तुळशी वृक्षाचीही काळजी करा. कारण हे सगळे देवच आहेत, यांच्यामध्ये देवत्व आहे आणि हे देव तुमच्यावर कृपा करणारे आहेत. म्हणून कुठलाही प्रमाद ह्या झाडाची पानं तोडताना करू नका. मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं ही झाडाची पानं तोडा आणि ती भगवान सदाशिवांना अर्पण करा. कारण लक्षात घ्या, महादेवाला कुठंही अस्ताव्यस्त कशीही गोष्ट केलेली आवडत नाही. परत तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही ते कहाण्या वाचता की नाही, सोमवारची वाचता, त्याच्यात एक आहे बघा, ती खुलभर दुधाची कहाणी आहे का? तो राजा दवंडी पिटवतो की मला शिवाचा गाभारा दुधाने भरायचा आहे. आज कुणीही घरी दूध ठेवायचं नाही, सगळ्यांनी आपापलं दूध मंदिरात आणून द्यायचं. सगळे आणायला लागले, त्या गाभाऱ्यात ओतायला लागले, सगळ्या गावचं दूध त्या गाभाऱ्यात आलं तरी गाभारा भरेना. शेवटी त्या गावची एक म्हातारी शेवटी संध्याकाळच्या समयाला दुपारच्या समयाला काठी टेकत आली, फुलारी घेऊन. पूर्वी फुलारी घेऊन जायच्या बायका, आता पर्स घेऊन जातात मंदिरात. आणि ती फुलारी घेऊन गेली, त्याच्यामध्ये एवढीच वाटी, त्या वाटीमध्ये दूध. वाटी म्हणजे एवढी नाही, थोडी मोठी चांगली, जेवढं त्या देवाचं पोट भरेल एवढी, जेवढा आपण चहा पितो तेवढी, किंवा तेवढं तरी पाहिजे की नाही, हो की नाही, खरं की नाही? तर देवाच्या नैवेद्याच्या वाट्या एवढ्याच्या, आपल्या चहा प्यायचा कप एवढा मोठा. तर आणि मग तिनं पटकन ते दूध, शिवाची पूजा केली. म्हातारे, त्या राजाचं लक्षच होतं या म्हातारीवर काय आणले, आणि तिने ते दूध ओतलं, ओतल्याबरोबर तो गाभारा पूर्ण भरला. महादेव त्या दुधामध्ये दिसेनासे झाले. राजाने विचारलं, हे म्हातारे, हे असं कसं झालं? आज सगळ्यांनी एवढे लिटरच्या लिटर दूध आणून ओतलं तर गाभारा भरला नाही, तुझ्या एवढ्याच्या दुधाने कसं काय भरलं? तेव्हा म्हातारीने सांगितलं, राजा, तुझा गाभारा यासाठी भरत नव्हता की तू तुझ्या हट्टापायी घरच्या लहान मुलांच्या तोंडचं दूध काढलंस, गाईच्या वासराच्या तोंडचं दूध काढलं. ती प्रत्येकाच्या घरची मुलं आज दूध करून तळमळायला लागली. ते वासरू सुद्धा दूध पिण्याच्या अपेक्षेने राहिलं. पण मी तसं नाही केलं. आम्ही घरची पूजा केली, घरच्या देवाला नैवेद्य दाखवला दुधाचा, घरच्या मुलाबाळांना दूध दिलं, त्या वासराला दूध त्या ठिकाणी दिलं, आणि मग महादेवाच्या नावचं जे काढून ठेवलेलं दूध होतं ते आणून दिलं. म्हणून अशी कुठलीही कृती भावनेच्या भरामध्ये, भक्तीच्या भावाच्या भरामध्ये करू नका की जी महादेवाला आवडणारी नाही. आवडेल अशीच कृती करा. म्हणून तो बिल्व वृक्ष हे सदाशिवाचंच रूप आहे. शिवनामाचं महात्म्य सांगितलं, भस्माचं महात्म्य सांगितलं, भस्मधारणाचा विधी विस्तृत पद्धतीने सांगितला, आणि त्यानंतर रुद्राक्षाचं महात्म्य सांगितलं. हे रुद्राक्षाचं महात्म्य सांगत असताना जो मनुष्य या रुद्राक्षाला पाहतो, याला स्पर्श करतो, त्या सगळ्या व्यक्तींची पाप नष्ट होतात. हे रुद्राक्षाचं महत्व आहे. रुद्राक्षाचा वृक्ष, रुद्राक्षाची उत्पत्ती सांगत असताना सूतांनी सांगितलं की पूर्वी भगवान शंकर आपल्या मनावर संयम ठेवून हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या करायला लागले. हजारो वर्ष शंकरांनी तपश्चर्या केली, आणि हजारो वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर एके दिवशी तपश्चर्येमध्येच यांचं मन प्रक्षुब्ध झालं.
आणि त्यांच्या मनामध्ये विचार असा आला की सगळ्या लोकांवर उपकार करणारा आणि स्वतंत्र असणारा मी आहे. आणि असा विचार भगवान शंकर करत असताना मनामध्ये हा विचार केला आणि लीलावश होऊन त्यांनी आपले डोळे उघडले. आणि भगवान शंकरांनी डोळे उघडल्याबरोबर त्या भगवान शंकराच्या डोळ्यामधून असे अश्रू म्हणजे इथनं काही बिंदू खाली आले. आणि ते खाली आल्याच्या नंतर रुद्र म्हणजे महादेव, अक्ष म्हणजे डोळा. रुद्राच्या डोळ्यातून पडून बिंदू पडून जो वृक्ष निर्माण झाला तोच रुद्राक्ष. तोच रुद्राक्षाचा वृक्ष झाला. आणि रुद्राक्षाचा वृक्ष उत्पन्न झाल्यावर भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी शंकरांनी त्या वृक्षावरची रुद्राक्ष विष्णू भक्तांना आणि चारही वर्णाच्या लोकांना दिली. सगळ्यांना ती रुद्राक्षाची फळं वाटली. आणि त्यानंतर सूत म्हणतात की महादेवांनी हे वृक्ष तर कैलासावर निर्माण झाले होते, पण त्यानंतर भगवान शंकरांनी गौड नावाचा देश, मथुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, सह्य पर्वत आणि काशी या ठिकाणी हे वृक्ष निर्माण केले. आणि तेव्हापासून त्यांचं महात्म्य वाढलं. वेदांनी सुद्धा रुद्राक्षाचा महिमा गायला. आणि आता परत ही रुद्राक्ष सुद्धा 4 प्रकारची आहेत. कोणी कोणती रुद्राक्ष धारण करावी? जे ब्राह्मण वर्णाचे लोक आहेत त्या ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी पांढरी रुद्राक्ष धारण करावी. पांढरी रुद्राक्ष. आता आम्ही 3-4 महिन्यापूर्वी पशुपतीनाथाला गेलो होतो. भागवत होतं. 8 दिवस तिथे. कंटाळा येईपर्यंत त्या पशुपतीला पाहिलं, पण कंटाळा आलाच नाही. रुद्राक्षच रुद्राक्ष, रुद्राक्षच रुद्राक्ष, रुद्राक्ष. आणि खोटा रुद्राक्ष असण्याचा काही संभवच नाही तिथे. रुद्राक्षाची झाडं, रुद्राक्षाची फळं, पांढरा रुद्राक्ष हा ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी धारण करावा. क्षत्रिय लोकांनी लाल रंगाचा रुद्राक्ष धारण करावा, लाल दिसणार. वैश्य लोकांनी पिवळसर रंगाचा दिसणारा रुद्राक्ष धारण करावा. आणि शूद्र वर्णाच्या लोकांनी काळा रुद्राक्ष धारण करावा. म्हणून भोग आणि मोक्ष या 2 गोष्टीची इच्छा करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या लोकांनी रुद्राक्ष धारण करावेत. सगळ्यांना रुद्राक्ष धारण करण्याची परवानगी आहे, पण या पद्धतीने ब्राह्मणांनी पांढरी, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळी आणि शूद्रांनी काळ्या रंगाचे रुद्राक्ष. पण या रुद्राक्षाबरोबरच रुद्राक्षाच्या जातीची अजून काही फळं आहेत, दुसरी पण फळं आहेत. त्यांना शुभाक्ष असं म्हणतात. ती सुद्धा धारण केली तरी चालतात, पण त्यापेक्षा रुद्राक्षच धारण करावा. त्यानंतर कशा प्रकारचा रुद्राक्ष धारण करायचा? तर आवळा असतो की नाही, त्या आवळ्या एवढा रुद्राक्ष जो धारण करतो तो उत्तम प्रकारचा रुद्राक्ष. म्हणून आवळ्या एवढा रुद्राक्ष धारण करावा. बोरा एवढे रुद्राक्ष जे असतात ते मध्यम श्रेणीचे रुद्राक्ष असतात. आणि हरभरा एवढे रुद्राक्ष असतात, हे दिसत माझ्या गळ्यात, ते नंबर 3 चे रुद्राक्ष असतात. कनिष्ठ श्रेणीचे रुद्राक्ष त्यांना म्हटले. आणि बोरा एवढे रुद्राक्ष जरी लहान असली तरी पण ते उत्तम फल देणार नाहीत, सगळ्या प्रकारचं सुख, शांती, समृद्धी देणार आहेत, सौभाग्याची वृद्धी करणार आहेत. आवळ्या एवढे रुद्राक्ष हे सगळ्या प्रकारच्या अरिष्टांचा नाश करतात. म्हणून जो आवळ्या एवढे रुद्राक्ष धारण करतो त्याच्यावर कसल्याही प्रकारचं अरिष्ट येत नाही. हे एवढे रुद्राक्ष धारण करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या इष्ट कामना सर्वच्या सर्व महादेव पूर्ण करतात. म्हणून रुद्राक्ष आकारानं जसे जसे लहान होतात तसं तसं त्यांचं फळ जास्त होत. कळलं का? ही माळ मी आणली पशुपतीनाथावरून. तिथं केदारनाथाचं मुख आहे, त्याला डोलेश्वर महादेव म्हणतात.
केदारनाथाला पाठ आहे महादेवाची आणि मुख नेपाळ प्रांतामध्ये. तिथं 10-10 रुपयालाच माळ रुद्राक्षाची. किती रुपयाला? 10 रुपयाला. मोठे रुद्राक्ष आवळ्या एवढे 51 रुद्राक्षाची माळ 10 रुपये. आधी 20 रुपयाला म्हणायचे, थोडस आपण घासाघीस केली तर 10 रुपयाला. पण छोटे जे रुद्राक्ष आहेत ते मात्र महाग. त्याच्यात ते पैसे काहीच कमी करत नाही. ही माळ त्यांनी 180 रुपयाला म्हणली आणि अजून याच्यापेक्षाही भारी होते, बारीक होते, ते म्हणले 2000 रुपयाला. जे रुद्राक्ष जेवढे जेवढे बारीक होतात तेवढ्या तेवढ्या त्याच्या किमतीही वाढतात आणि ते तेवढे फल देणारे होतात. म्हणून मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष 10पट फलदायी आहे. कळलं का? मोठ्या रुद्राक्षापेक्षा छोटा रुद्राक्ष 10पट फलदायी, तुम्हाला फळ तो देणार. म्हणून रुद्राक्ष हे पापनाशक आहेत. तुम्ही काही पाप केलंय आणि रुद्राक्ष धारण केलाय तर ते पाप तुमचं निघून जाईल. क्लेश निवारक आहे. रुद्राक्ष धारण करणाऱ्याला कसल्याही प्रकारचा क्लेश होत नाही. सौभाग्य वृद्धिकारक आहे. सौभाग्याची वृद्धी करून देणारा रुद्राक्ष आहे. आणि जे जे अभिष्ट फळ माणसाला हवं हवं असं वाटतं त्या सगळ्या अभिष्ट फलांची प्राप्ती ही रुद्राक्ष करून देतात. आणि म्हणून लोकांना मंगलमय फल देणारी रुद्राक्षासारखी दुसरी कुठलीही वस्तू नाही असं सुतांनी शौनकादिकांना सांगितलं. म्हणून सदा सर्व काळ भगवान सदाशिवाला प्रिय असणारा हा रुद्राक्ष मनुष्यानं धारण करावा असं त्या रुद्राक्षाचं महिमान सांगितलं. हे रुद्राक्ष कसे असावेत तर म्हणले जे समान असावेत, दिसायला समान गोल असावेत, स्वच्छ असावेत, त्यानंतर मजबूत असावेत, मोठे मोठे टपोरे टपोरे आणि दाणेदार असावेत. आणि असे जे सुंदर सुंदर रुद्राक्ष आहेत हे तुमचं मनोवांछित फळ देणारे आहेत आणि कामना पूर्ण करणारे, भोग आणि मोक्ष दोन्ही प्रदान करणारे. मग कोणते रुद्राक्ष घालायचे नाही ते पण सांगितलं. कशा प्रकारचे रुद्राक्ष घालू नका तर जे किड्यांनी दूषित केलेली आहे, ज्याला कीड लागलेली आहे, ज्या रुद्राक्षांना झाडावरच, जे तुटलेले आहेत, जे फुटलेले आहेत, जे दाणेदार नाही आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्रण त्यांच्यावर उमटलेले आहेत, आणि अशा प्रकारचे रुद्राक्ष कधीही घालू नयेत. ज्यांना गोलाई नाहीये, गोल नाहीये, वेगवेगळ्या आकाराचे चित्रविचित्र ते रुद्राक्ष धारण करू नका. आणि त्यानंतर अजून रुद्राक्ष कोणते उत्तम तर ज्यांना निसर्गतःच ज्या रुद्राक्षांना छिद्र असतं दोरा ओवण्यासाठी ते रुद्राक्ष अति उत्तम आहेत. आणि नंतर मनुष्यकृत कृत्रिम छिद्र केले जातात तो मध्यम. अशी रुद्राक्ष सदा सर्व काळ त्या ठिकाणी धारण करावेत. या जगामध्ये मनुष्याने किती रुद्राक्ष धारण करावेत त्याची संख्या पण सांगितली. ज्याला आपली अभीष्ट कामना सिद्ध करून घ्यायची, ज्याला सदाशिवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यानं आपल्या शरीरावर 1100 शिवच्या प्रीत्यर्थ रुद्राक्ष धारण करावे. किती? 1100. 1000 आणि वर 100. 1100 रुद्राक्ष त्यांनी धारण करावेत. किंवा 550 रुद्राक्षांचा मुकुट तयार करावा. बरं का? 550 रुद्राक्षाचा मुकुट धारण करावा आणि तो आपल्या मस्तकावर धारण करावा. ते बायका करतात ना, ते आजकाल विकतात, ते सुपाऱ्या वगैरे, ते मोत्याचं वगैरे हे करतात, आहे की नाही? तशी एखादी टोप घ्यायचा आणि ती ती माळ अशी 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 गुंडाळत ते हे करायचं. 550 रुद्राक्षाचा टोप शिवपूजा करत असताना तो धारण करायचा. तर भक्तिमान पुरुषानं 550 रुद्राक्षाचा मुकुट करायचा, तो मस्तकावर धारण करायचा. 1100 रुद्राक्ष कसे धारण करायचे ते सांगतोय. 550 गेले, 1100 पैकी 550 गेले. 550 रुद्राक्षाचा मुकुट धारण करायचा आहे आपल्या मस्तकावर आणि 360 रुद्राक्षांचं जानवं तयार करायचं. त्यानंतर शेंडीमध्ये 3 खोसायची आहे. ते शेंडीमध्ये 3 धारण करायची. सगळ्या वर्णाच्या लोकांना शेंडी ठेवायला सांगितली, आता कोणीच ठेवत नाही.
शेंडीमध्ये 3, दोन्ही कानामध्ये 6 रुद्राक्ष, इकडं 6 इकडं 6, 12 झाले. गणित तुम्ही ठेवायचं, आता मी सांगणार नाही. 550 रुद्राक्षाचा मुकुट, 360 रुद्राक्षाचं जानवं, 3 रुद्राक्ष शेंडीमध्ये, 6 आणि 6 12 रुद्राक्ष कानामध्ये, इकडं 6 इकडं 6, 12 गेले. कंठामध्ये 101, म्हणजे इथं जे कंठ याला म्हणतात, याला चिटकून, ज्याला कंठी असं म्हणतात. तुळशीची कंठी, रुद्राक्षाची जी कंठाला चिटकून असते त्याला कंठी म्हणायची. थोडक्यात बायकांचा जो दागिना असतो ना, चिंचपेटी, ठुशी, हे जे दागिने हे कंठाला चिटकून असणारे, तर ते 101 रुद्राक्ष. दोन्ही हाताचे बाहू म्हणजे इथं, कोपर म्हणजे इथं, आणि मनगट झालं 1 2 3, या तिन्ही ठिकाणी मिळून प्रत्येकी 11 रुद्राक्ष धारण करायचे. 11 त्रिक, आणि इकडं 11 त्रिक झालं एवढं. त्यानंतर यज्ञोपवीत जे आहे, ब्राह्मण आहे, प्रत्येक वर्णाला आपलं दोऱ्याचं यज्ञोपवीत आहे. परत त्या यज्ञोपवीतामध्ये 3 बांधायचे, आणि कमरेमध्ये 5 बांधायचे आहेत. असे एकूण मिळून 1100 रुद्राक्ष मनुष्यानं धारण करायचे. असे 1100 रुद्राक्ष जो मनुष्य धारण करतो तो मनुष्य पापमुक्त होतो, आणि तो दृढव्रती साक्षात रुद्रासमानच आहे. त्याला शंकरच समजा, जो 1100 रुद्राक्ष धारण करतो त्याला सदा सर्व काळ नमस्कार केल्यानं सदाशिवालाच नमस्कार केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून जो शिवभक्त शेंडीमध्ये 1 एवढी नसतील जमत 1100 धारण करायला, तर शेंडीमध्ये 1, मस्तकावर 40, एक माळ करायची इथं बसल अशी, मस्तकावर 40 रुद्राक्ष, गळ्यामध्ये 32, वक्षस्थळावर 108, म्हणजे इथपर्यंत, ह्याला वक्षस्थळ म्हण, खालपर्यंत येईल. आणि दोन्ही कानामध्ये 1 रुद्राक्ष, दोन्ही भुजांमध्ये 16, इथं 16 इथं 16, आणि मनगटामध्ये 12 रुद्राक्ष. जो प्रीतीपूर्वक धारण करतो तो मनुष्य सदा सर्व काळ पूजनीय होतो. आता हे रुद्राक्ष किती धारण करायचे सांगितले, आधी रुद्राक्षाची उत्पत्ती सांगितली, मग कोणत्या वर्ण, किती रंगाचे सांगितले, किती 4 रंगाचे आहे, ते कोणत्या वर्णाच्या लोकांनी घालावेत ते सांगितलं, मग ते कसे असावेत ते सांगितलं, मग कसे नसावेत ते सांगितलं, किती धारण करावे ते सांगितलं. आता मुख्य विषय आहे रुद्राक्ष धारण करणाऱ्याचे नियम. रुद्राक्ष धारण करण्याचा नियम. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो, पहिलं त्यांनी मद्य प्यायचं नाही. मद्य पिणाऱ्याला रुद्राक्ष धारण करण्याचा अधिकार नाही, किंवा ज्याने रुद्राक्ष धारण केलाय त्यानं मद्य पिऊ नये, मांस खाऊ नये. त्यानंतर कांदा खायचा नाहीये ज्यानं रुद्राक्ष धारण केलं, लसूण खायचं नाहीये, इत्यादी सगळ्या गोष्टींचा त्यानं त्याग करायचा आहे. आणि केवळ शास्त्रोक्त घरी शिजवलेलं सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे ज्याने रुद्राक्ष धारण केले त्यानं. बाकी इतर कुणीही धारण करायचा नाही. ज्याला हे नियम पाळणं होत नाही त्यांनी घालू नये. मग ते न घातलेला बरा. आणि मग तुम्ही म्हणताल मग महाराज घालायचं कधी? एकादशी आहे, एकादशी दिवशी तुम्ही कांदा लसूण काही खाऊ शकत नसता, त्या दिवशी तुम्ही दिवसभर घालू शकता. पुन्हा ती बाथरूमला जाता, पण ते परत त्याचे नियम आहेत. बाथरूमला जाताना काढा, शौचेला जाताना काढा, झोपताना काढा, असे ते रुद्राक्षाचे नियम आहेत. ते सगळे पाळून जितका वेळ घालता येईल, किंवा पूजेपुरती घाला, नंतर काढून ठेवा. संध्याकाळी संध्येला बसताना काढला, पुन्हा काढून ठेवा. आणि म्हणून शंकर म्हणतात की रुद्राक्ष हे माझं मंगलमयी लिंग स्वरूपच आहे. आणि ते लिंग स्वरूप जो आपल्या कंठामध्ये धारण करतो त्याला मोठी पुण्याही प्राप्त होते. म्हणून
रुद्राक्ष धारण करावा. म्हणून अंगावर जर शिवलिंग हे रुद्राक्ष धारण करायचं असेल तर पावित्र्य पाळलं पाहिजे. जर हे शंकराचं स्वरूप आहे, शंकर जर तुम्हाला गळ्यामध्ये घेऊन फिरायचं असेल तर पावित्र्य पाळलं पाहिजे की नाही देहाचं? निश्चितच पाळलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आहार, विहार, विचार आणि भावना या 4 गोष्टींची शुद्धी असली पाहिजे. रुद्राक्ष ज्याला धारण करायचं आहे त्याचा आहार शुद्ध पाहिजे, त्याचा विहार शुद्ध पाहिजे, त्याचा विचार शुद्ध पाहिजे आणि त्याची भावना शुद्ध पाहिजे. आणि म्हणून ज्याच्या मस्तकावर भस्म लावलेले, गळ्यामध्ये रुद्राक्ष आहेत, मुखामध्ये पंचाक्षरी मंत्राचा जप आहे, असा मनुष्य परमगतीनं जातो. रुद्राक्ष हा सगळ्या देवांना प्रिय आहे. सगळ्या देवांना वाटल्यामुळे सगळे देवांना हा रुद्राक्ष प्रिय आहे. म्हणून सगळ्या देवांचा जप रुद्राक्षाच्या माळेवर करता येतो. रुद्राक्षाच्या माळेवर सगळ्या देवतांचा मंत्र तुम्ही जपू शकता. महालक्ष्मीचा मंत्रही जपू शकता, दत्तात्रेयाचा मंत्र सुद्धा जपू शकता. तुमच्या गुरूंनी जो जो मंत्र तुम्हाला प्रदान केलाय तो मंत्र सुद्धा तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर जपू शकता. आणि म्हणून शंकर म्हणतात की हे पार्वती, रुद्राक्षाचं अशा प्रकारचं महात्म्य आहे म्हणून 4ही वर्णाच्या लोकांनी आणि स्त्री पुरुषांनी, स्त्रिया पण धारण करू शकतात. तर पुन्हा ते मासिक धर्माच्या वेळेस ते काढून ठेवणं इत्यादी ते सगळे नियम त्यांनाही आहेत, पण धारण करू शकतात. म्हणून प्रत्येकाने रुद्राक्ष धारण करावा अशी माझी आज्ञा आहे असे शंकरांनी सांगितले. त्यानंतर रुद्राक्षांचे प्रकार सांगितले. एकमुखी रुद्राक्ष, एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्षापर्यंत प्रकार आहे. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे. म्हणून एकमुखी रुद्राक्ष ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ शिवच आहे. हा एकमुखी रुद्राक्ष भुक्ती मुक्तीदायक आहे आणि याचं दर्शन केल्यानं ब्रह्महत्यादिक सगळ्या प्रकारची पाप नष्ट होतात. एकमुखी रुद्राक्षाची पूजा केल्यानं लक्ष्मीची प्राप्ती होते. म्हणून भुक्ती मुक्ती आणि लक्ष्मी मिळावी अशी ज्याची इच्छा आहे त्यानं एकमुखी रुद्राक्ष आपल्या जवळ ठेवावा, गळ्यामध्ये घालावा किंवा तो पूजावा. आणि ज्याच्याजवळ हा एकमुखी रुद्राक्ष आहे त्याच्या सगळ्या दुःखांचा नाश होतो, सगळ्या मनोरथांची सिद्धी होते. 2 मुखाचा रुद्राक्ष, या 2 मुखाच्या रुद्राक्षाला देवदेवेश्वर रुद्राक्ष असं म्हणतात. सर्व कामना पूर्ण करणारा आणि तुम्हाला जे फळ पाहिजे ते फळ प्रदान करणारा हा रुद्राक्ष आहे. त्यानंतर 3 मुखाचा जो रुद्राक्ष आहे तो तुमच्या सगळ्या साधनेचं फळ देण्यासाठी आहे. 3 मुखी रुद्राक्ष जो मनुष्य धारण करतो तो सगळ्या विद्यांमध्ये निपुण होतो. 4 मुखाचा रुद्राक्ष हा ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे. चतुर्विध पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची सिद्धी या 4 मुखी रुद्राक्षाच्या धारणानं होत आणि दर्शनानं पूजनानं पाप नष्ट होत. 5 मुखाचा जो रुद्राक्ष आहे तो कालाग्नी रुद्र स्वरूप आहे, पंचमुखी, आणि तो सगळ्यांना मनोवांछित फल प्रदान करणारा आणि मुक्ती देणारा आहे या आणि सगळ्या पापांचा नाश करणार आहे. यानंतर 6 मुखाचा रुद्राक्ष भगवान कार्तिकेय स्वरूप आहे. शंकराचे जे पुत्र कार्तिकेय, षडानन, 6 मुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचं स्वरूप आहे. तो उजव्या दंडामध्ये धारण करावा. 6 मुखी रुद्राक्ष उजव्या दंडामध्ये धारण केल्याच्या नंतर मनुष्य त्याने ब्रह्महत्यादिक ज्या काही हत्या केलेली असतील त्याच्यामधून त्याची सुटका होते. त्यानंतर 7 मुखी रुद्राक्ष जो अनंग स्वरूप आहे, अनंग म्हणजे कामदेवाचं नाव आणि म्हणून तो अनंग नावानंच ओळखला जातो. हे धारण केल्याच्या नंतर दरिद्री मनुष्य धनवान होतो. 7 मुखी रुद्राक्ष. त्यानंतर 8 मुखाचा जो रुद्राक्ष आहे त्याला अष्टमूर्ती भैरव स्वरूप रुद्राक्ष म्हणतात. हा धारण केल्याच्या नंतर मनुष्य पूर्णायुषी होतो, म्हणजे त्याला जेवढं आहे आयुष्य तेवढे आयुष्य तो जगतो आणि त्यानंतर त्याला शिवपद प्राप्त होतं. त्यानंतर 9 मुखाचा जो रुद्राक्ष आहे त्याला भैरव रुद्राक्ष म्हणतात. तसंच कपिल स्वरूप मानण्यात आलं या रुद्राक्षाला.
त्यानंतर 9 मुखाचा जो रुद्राक्ष आहे तो साक्षात भगवती दुर्गेचं स्वरूप आहे. आणि म्हणून या 9 मुखी रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवी दुर्गा देवी आहे. जो मनुष्य हा रुद्राक्ष भक्तिपूर्वक आपल्या डाव्या हातामध्ये बांधतो तो माझ्यासारखाच सर्वेश्वर होतो असं शंकरांनी सांगितलं. यानंतर 10 मुखाचा रुद्राक्ष हा साक्षात विष्णू स्वरूप आहे. 10 मुखी रुद्राक्षाला विष्णू स्वरूप समजा. आणि हा धारण केल्याने मनुष्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. 11 मुखाचा रुद्राक्ष साक्षात रुद्र स्वरूप आहे. आणि हा रुद्राक्ष जो व्यक्ती धारण करतो तो मनुष्य जिकडे जाईल तिकडे विजयीच होतो. त्याला पराजयाचं मुख कधी पाहावं लागत नाही. 11 मुखी रुद्राक्ष. यानंतर 12 मुखी रुद्राक्ष हा 12 आदित्यांचं प्रतीक आहे. हा रुद्राक्ष केसांमध्ये धारण करायचा आहे. हा रुद्राक्ष केसामध्ये धारण केल्याच्या नंतर मनुष्य तेजस्वी होतो. यानंतर 13 मुखांचा रुद्राक्ष हा विश्वेदेवाचं स्वरूप आहे. आणि ते धारण केल्याच्या नंतर अभीष्ट ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होतात आणि सौभाग्याची वृद्धी होते आणि सगळं मंगल होतं. आणि 14 मुखी नावाचा जो रुद्राक्ष आहे हा 14 मुखी रुद्राक्ष हा साक्षात शिवस्वरूप आहे. भाव भक्तीनं हा मस्तकावर धारण केल्याच्या नंतर सगळ्या प्रकारच्या पापांचा नाश होतो. म्हणून असे रुद्राक्ष तुम्ही धारण करा. प्रयत्नपूर्वक ते रुद्राक्ष जाणकार लोकांकडून मिळवा. ते उत्तम ब्राह्मणाकडे नेऊन द्या. ते सिद्ध करून घ्या आणि सिद्ध करून मग ते आपल्या याच्यामध्ये धारण करा. आणि हे जे सगळे नियम सांगितले ते सगळे नियम त्या ठिकाणी पालन करा. असे नियम पालन करून जो सदाशिवाच्या पूजेच्या वेळेला भस्म धारण केल्याच्या नंतर हे सगळं रुद्राक्ष धारण करतो त्याला कधीही पराजयाचं मुख पाहावं लागत नाही. सदा सर्व काळ तो सुखी होतो. आणि असं ह्या रुद्राक्षाचं महात्म्य इथं सांगितलं. आणि इथंच विद्येश्वर नावाची संहिता संपली. या विद्येश्वर संहितेच्या नंतर दुसरी रुद्र संहिता नावाची संहिता. त्या रुद्र संहितेची कथा आपण आज कथा समाप्तीपर्यंत पाहणार. विद्येश्वर संहिता संपली. आता या ठिकाणी रुद्र संहिता सुरू झाली. या रुद्र संहितेच्या सुरुवातीला माता पार्वतीला, भगवान शंकरांना आणि गणेशाला, स्कंदाला नमस्कार करून वेदव्यासांनी ही रुद्र संहिता लिहिलेली आहे. आणि हिचं निरूपण सूतांनी शौनकादिक ऋषींना केले. सगळे ही विद्येश्वर संहिता ऐकल्याच्या नंतर शौनकादिक ऋषींनी हात जोडले, प्रार्थना त्यांना केली की हे महाज्ञानी व्यास शिष्य, आम्ही तुमच्या मुखामधून आता साध्य साधन खंड नावाची अत्यंत शुभ अशी ऋषय ऊचुः विद्येश्वर संहितायाः श्रुता सा सत्कथा शुभा साध्य साधन खंडाख्या रम्याद्या भक्तवत्सला सूत सूत महाभाग चिरंजीव सुखी भव यच्छावयसि नस्तात शांकरीं परमां कथाम. तुमच्या मुखामधून साध्य साधन रूप खंड असणारा विद्येश्वर संहितेचा कथाभाग आता आम्ही ऐकला. ही अत्यंत शुभ असणारी विद्येश्वरी संहिता ऐकली. ती रमणीय होती, श्रवणीय होती. हिच्या कथेमध्ये आमचं मन रमलं. हिच्यातल्या कथा आम्हाला ऐकाव्याशा वाटल्या. आणि भगवान शंकर आपल्या भक्तांवर प्रेम करणारे आहेत हेच या कथेमधून स्पष्ट झालं. आता आमची तुम्हाला अशी प्रार्थना आहे, तुम्ही एवढा आम्हाला शिवतत्वाचा विचार सगळा सांगितला, कसं करावं, काय करावं, पूजा कशी करावी, लिंग कसं स्थापन करावं, जप कसा करावा, दीक्षा मंत्राची कशी घ्यावी, रुद्राक्ष कसे धारण करावेत, काय करावे, किती प्रकारचे, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं. पण आम्ही इथं बसल्या बसल्या हे ऐकत असताना सुद्धा आम्ही शिवतत्वाचा खूप विचार केला. पण हे शिवतत्व काही आम्हाला आकळलं जात नाही. त्याचं शिवतत्वाचं आकलन आम्हाला होत नाही. आणि म्हणून इदानीं कथय प्राज्ञ शिवरूपम अनुत्तमम दिव्यानि वैचरित्राणि शिवयोरप्य विशेषतः अगुणो गुणतां याति कथम लोके महेश्वरः शिवतत्वं वयं सर्वे न जानीमो विचारतः. खूप विचार करूनही हे शिवतत्व आमच्या लक्षात आलं नाही. आणि म्हणून आम्हाला आता कृपा करून भगवान शिवशंकराचं परमश्रेष्ठ स्वरूप कसं आहे ते सांगा. त्याचबरोबर भगवान शंकर आणि पार्वती माता या दोघांचं चरित्र सांगा. एकट्या शंकराचं ना. आधी शिवतत्व कसं आहे ते सांगा.
नंतर माता शिवाचं आणि पार्वतीचं चरित्र आम्हाला सांगा. निर्गुण महेश्वर सगुण रूप कसे धारण करतात ते सांगा. सृष्टीच्या आरंभी ते कोणत्या रूपामध्ये स्थित होते आणि सृष्टीच्या मध्यकाळात ते कशा प्रकाराने क्रीडा करतात आणि सृष्टीकल्पाच्या अंतकाळी ते कोणत्या स्थितीला प्राप्त होतात. सर्व लोकांचं कल्याण करणारे शंकर कशानं प्रसन्न होतात, असं काय केलं असता भगवान शंकर प्रसन्न होतात ते सांगा. त्याचबरोबर प्रसन्न झाल्यावर ते भगवान शंकर आपल्या भक्तांना कोणती फळं अर्पण करतात. म्हणजे सफरचंद, डाळिंब, पपई, केळी, पेरू, बोर हे नव्हे बरं का. असं कोणतं फळ ते आपल्या भक्ताला प्रदान करतात ते सांगा. भगवान शंकर अत्यंत दयाळू आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव त्यांच्याच शरीरापासून उत्पन्न झाले. आणि एखादा भगवान शंकराचा भक्त दुःखामध्ये आहे, संकटामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, हे भगवान शंकर कधीही पाहू शकत नाही. त्यांना ते सहन होत नाही. माझा भक्त आणि संकटामध्ये भगवान शंकरांना सहन होत नाही. आणि म्हणून आम्हाला त्या भगवान शंकरांचं प्राकट्य, त्यांचं विशेष चरित्र, माता पार्वतीचं आविर्भवन, उमामहेश्वराचा विवाह, त्यांचा गृहस्थ धर्म आणि त्यांच्या अन्य लीला त्या सगळ्या विस्तारानं सांगा. एवढे प्रश्न विचारले पण सगळ्या प्रश्नाची उत्तर ह्या रुद्र संहितेत नाहीत. पुढं 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 सगळ्या संहितांमधून यांची उत्तरं दिली गेली. भगवान शंकर दयाळू आहेत, कनवाळू आहेत, मायाळू आहेत. तुम्ही म्हणाल आता सूतांच्या समोर शौनकादिकांनी सांगितले की भगवान दयाळू आहेत, ते भक्ताला संकटामध्ये पाहू शकत नाहीत, मग आमच्यावर एवढी संकट का, असं प्रत्येकाला वाटत असेलच की. आपणही सगळं करतो पण विश्वास ठेवायची वेळ आली की आपण देवावर ठेवत नाही, आपण दुसरीकडेच विश्वास ठेवतो. तिथं बरेच लोक मला म्हणले महाराज तुमची प्रसिद्धी नाही, प्रसिद्धी नाही. प्रसिद्धीच्या मागे जायचं नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं. सकाळी उठा, सदाचाराचं वर्णन केलंय तसं राहा, त्या देवाची पूजा करा आणि गप्प बसा. जसं भक्ताचं कर्तव्य काय आहे की आपण पूजा करावी देवतेची, सगळं सुखही त्याला सांगावं, दुःखही त्याला सांगावं आणि त्या देवावर एकनिष्ठ विश्वास ठेवावा. तो देव मग कोणताही असेल, भगवान शंकर असतील, भगवान नारायण असतील, भगवती दुर्गा असेल, आपला भक्त संकटात हे बघवलं जात नाही. एक खरा दृष्टांत सांगतो तुम्हाला, आत्ता घडलेला 83, 86, 90 वर्षापूर्वीचा दृष्टांत, जास्त नाही, 100ही नाही, 90 वर्षापूर्वीचा खरा दृष्टांत सांगतो. देव जरी दुसरा असला तरी तो शिवस्वरूपामध्येच पहा. सगळ्या देवतेंचा गुण तोच आहे की कुठलाही देव आपल्या भक्ताला संकटामध्ये पाहत नाही, तो तात्काळ धावून जातो. आम्हाला सगळ्या विद्येचा बोध करून देणारे आमचे गुरु महाराज हे आंध्र प्रदेशामध्ये निजामाबाद नावाचं गाव आहे. त्या निजामाबाद जिल्ह्यामध्ये कोटगीर नावाचं गाव आहे. महाभारतामध्ये या गावाचं वर्णन आहे. महाभारतामध्ये नल राजाची कथा आहे. वनवासामध्ये असताना नल राजा, त्या नल राजाला कर्कोटक नावाचा नाग ज्या ठिकाणी डसला होता ते हे गाव, पूर्वीचं ऐतिहासिक नाव कर्कोटक नगरी, आता अपभ्रंश होऊन कोटगीर कोटगीर लोक कर्कोटक कर्कोटक नगरी म्हणता येईना, लोकांनी कोटगीर केलं. आता आता तर ते म्हणता येईना, कोटगिरी कोटगिरीच म्हणतात. आमच्या गुरु महाराजांचे वडील नरसिंहाचे एकनिष्ठ उपासक. निजामाचा काळ होता.
एकनिष्ठ नरसिंहाची पूजा करावी निष्ठेनं, सगळं सुखदुःख त्यांना सांगावं. आमचे गुरु महाराज लहान होते, 3-4 वर्षाची. तिथं एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीवर त्यावेळेस तिथं रेडिओ लागायचा आणि त्या रेडिओ मध्ये बातम्या लागायच्या सगळ्या भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये, संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये आणि त्यानंतर तेलुगू भाषेमध्ये. आंध्रामध्ये तेलुगू भाषा बोल. आणि एक दिवस त्या ह्याच्यामध्ये असं बातम्यामधून सांगितलं, निजामाच्या अखत्यारीत तो प्रदेश. त्यावेळेला निजामानं असं फरमान काढलं की असे सगळे ठिकाणं बघा की ज्या ज्या ठिकाणी देवाची उपासना केली जाते, देवाची पूजा केली जाते, जिथं जिथं हिंदू एकत्र येतात, संघटित होतात, त्या हिंदूंना संघटित करणारे जे जे गावातले मोठे मोठे लोक आहेत त्यांना निवडा आणि त्यांच्या कत्तली उडवा. आणि हे फरमान त्याने काढलं आणि त्या पद्धतीने त्या दिवशी ते बातम्यावर सांगितलं गेलं. मग ते गावातले सगळे प्रतिष्ठित लोक तिथे येऊन त्या बातम्या ऐकायचे. बरं का, खरी घटना. आणि ते फरमान काढलं त्या दिवशी. मग त्या बातम्यामध्ये सांगितलं की असा असा हुकूम निघाला निजामाचा आणि ती यादी जाहीर झाली. तर आमच्या गुरु महाराजांच्या वडिलांच्या त्या काळामध्ये 8 ते 9 गावातल्या प्रतिष्ठित लोकांचे हे होते नावं काढलेली, बडे बडे लोक. आणि त्याच्यामध्ये 4 नंबरवर आमच्या गुरु महाराजांच्या वडिलांचं नाव, मुकुंद शास्त्री नामदार, जिन सभी का कत्ल उड़ा दिया जाए. ये बड़े बड़े धार्मिक अनुष्ठान करते हैं, हिंदुओं को एकत्रित करते हैं, हिंदुओं को अपने धर्म का उपदेश करते हैं. आता सगळीकडे ते हलकल्लोळ माजला. आता काय व्हायचं, आता काय व्हायचं. आमचे गुरु महाराज म्हणतात त्यांचे एक मित्र होते, ते रडायलाच लागले. त्यांचं नाव होतं 8व्या-9व्या क्रमांकावर. आमचे वडील म्हणले, रडतोच काय बाई सारखा, मूर्खच की काय. म्हणजे उद्या संध्याकाळी येणार आहेत ना ते रजाकार, उद्या संध्याकाळी कतली, उद्यापर्यंतचा वेळ आहे ना म्हणले आपल्याकडं. और म्हणले आता पळून जाऊ. अरे म्हणले तुझं नाव 9 नंबरवर आहे, माझं नाव 4 नंबरवर आहे, मला भीती वाटेल आणि तुला वाटायची काय. म्हणजे आधी क्रमाक्रमाने येणार ते घराकडं. रडतोच काय म्हणले, काहीतरी केलं पाहिजे, ब्राह्मणाने रडलं नाही पाहिजे. गेले आमचे गुरु महाराज म्हणतात, आले दान 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 पावलं टाकत घरी आले. जे नरसिंहाला शिव्या द्यायला सुरुवात केली म्हणले, असंच आहे तसंच आहे, एवढं केलं तेवढं केलं, तुझ्या उत्सवाला जमिनी विकल्या, त्याच्यातून येणारा पैसा उत्सवाला लावला. आणि जेव्हा अजून आम्हाला काही करायची वेळ आली तर आमचं वा छान म्हणले. पुन्हा स्नान केलं म्हणले, देवघरात बसले, संध्या केली, पुन्हा शिव्या हसतच बसले म्हणले 2-3 तास. असं मोठा वाडा आहे, 3-4 हजार स्क्वेअर फीट मध्ये. असं मोठं हे समोर ओसरी समजा, तिथं देव्हार आहे, मोठा आहे देव्हार आहे, एवढा स्टेज एवढा देव्हार आहे आणि त्याच्या समोरच ती रूम आहे. आमचे गुरु महाराज म्हणतात, माझी आई, मला काहीच कळे ना, आमची आई रडायला लागली, मला मांडीवर घेऊन एकुलता एक मला थापटायला लागली, मला ते काहीच कळे ना. आई म्हणली, झोप बाळा, मला झोपही लागे ना म्हणली. पण जसे जसे आमचे वडील बोलायला लागले तसं म्हणले, त्या काळी लाईट वगैरे काही नव्हती, ह्याची सोय, कंदील चिमण्या. आणि जसे जसे आमच्या वडिलांनी जोरात जोरात शिव्या द्यायला लागले म्हणले, तसतसे आमच्या देव्हाऱ्यामध्ये एक निळा पिवळा प्रकाश व्हायला लागला म्हणले. आणि होता 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 तो एवढा मोठा प्रकाश झाला म्हणले, त्याने आमचा वाडा भरून गेला सगळा. आणि तो ते त्या प्रकाशाकडे बघू बघू शिव्या द्यायला लागले. परत तिथून उठले म्हणले, हे नको त्या देवाची पूजा केली म्हणले, आजपर्यंत चुकलं म्हणले तुझी पूजा करून, इथून पुढे तुझी पूजा करणार नाही. शिव्या हसडल्या आणि तिथून उठले की त्या तेजामधून जोरात हा 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 हसण्याचा आवाज आला म्हणले. आणि क्षणार्धात जसं ते तेज वाढत वाढत वाढलं होतं तसं कमी कमी होत गेलं म्हणले. पुन्हा आमच्या वाड्यामध्ये जशाच तसं ते. आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळची आमच्या वडिलांनी सांगितलं आईला, बाईसाहेब रजाकार आले, थाप पडली दरवाजावर की मी तुम्हाला विहिरीत ढकलून देणार का तुम्ही उडी मारणार, आणि तुम्हाला त्यांचा स्पर्श होऊ देणार नाही. आमच्या गुरु महाराजांच्या आई म्हणले, मी आपण होऊन उडी मारेल किंवा तुम्हीच मला हे करा, आणि मग मी समोर जाईल म्हणले. मग माणसांच्या समोर मग ते कत्तल उडवतील, तोफेच्या तोंडाखाली देतील, काय करतील ते करतील. आणि पोरालाही बुडवा म्हणले. त्याच्यामध्ये वंश वाढला असता, याला शास्त्र इत्यादी शिकवलं असतं, पुढे अजून भगवत उपासना चालली, पण त्याला ती करूनच घ्यायची नाही.
झालं. पुन्हा आता सकाळी रजाकार निघणार, दुपारच्या समयाला ते येणार होते. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रजाकार काही आले नाहीत. पुन्हा सगळे गावातले लोक एकत्र जमले. पुन्हा 6च्या बातम्या ऐकायला सगळे तिथे. आणि 6च्या बातम्या ऐकायला गेल्याच्या नंतर पुन्हा तिथं त्या बातम्यामध्ये असं सांगितलं, एक 40 रजाकार होते जे हैदराबादहून निघाले होते घोड्यावर बसून. आणि त्या निजामाबादच्या अलीकडे बोधन नावाचं गाव आहे. तिथं देवी आहे. बोधनची देवी प्रसिद्ध आहे, लाकडाच्या काष्ठापासून बनवलेली. रेणुकेचं स्वरूप आहे ती, तिलाच यल्लम्मा असं म्हणतात. तिथले एक कीर्तनकार होते गणपत बुवा बोधनकर. नारदीय कीर्तन करायची, सुंदर करायची, जिभेनं पेटी वाजवायची. त्या भगवतीनं आपलं विद्याबीज त्यांच्या मुखावर लिहिलेलं होतं. काय करता येत नव्हतं असं नव्हतं. त्या देवीच्या त्या बोधन गावाजवळ आल्याच्या नंतर त्या बातम्यामधून सांगितलं, कुणीतरी एका हिंस्र पशून येऊन त्या 40च्या 40 रजाकारांना मारून टाकलं. आणि कुणीतरी सिंह किंवा वाघ असल्यासारखं कुणीतरी फाडून त्यांना खात होते. हे ऐकलं की आमच्या गुरु महाराजांनी मांडीवर टाळी, हा असं म्हणले. दुसरा तिसरा कोणी नव्हता म्हणले, माझा नरसिंहच होता म्हणले. चल रे, रडायचं वगैरे काही काम नाही, चला आनंद करा म्हणले. घरी आले, स्नान केलं. आमच्या आईला गुरु महाराज आईला म्हणले की चला आता लागा पूर्णावरणाचा स्वयंपाक करा, त्याला खाऊ घाला म्हणले नरसिंहाला. पुन्हा स्नान केलं, संध्या केली, मोठ्या प्रेमानं त्याची पूजा, विशेष अभिषेक केला. त्याला म्हणले, तुला खूप बोललो ना रे. म्हणजे भक्ताचा स्वभाव कसा असतो, भक्ताचा स्वभाव असा असतो. ते भक्तावर आलेलं संकट देवाला सहन होत नाही, देव धावत येतो. फक्त त्यावेळेला तुमची निष्ठा त्या देवतेवर पाहिजे. हे कृष्ण द्वारकावासीन, हा पुकारा जेव्हा द्रौपदीनं केला, त्याच वेळेला भगवान तिच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगात त्या कौरवांच्या राजसभेच्या दारावर होते. पण जोपर्यंत तिला आपल्या 2 हातावर विश्वास होता, जोपर्यंत मी 2 हाताने माझी साडी धरलेली, तोपर्यंत दुःशासन खेचू शकणार नाही, मला नग्न करू शकणार नाही, हा विश्वास जोपर्यंत होता, तोपर्यंत तिथं उभ्या असलेल्या देवानी काही केलं नाही. आणि ज्या वेळेला आता असं वाटलं की माझे हा हाताची शक्ती माझ्या आबरूचं रक्षण करू शकत नाही, ती सगळी आबरू त्या श्रीकृष्णाला आपण, हे हात सुटले, हात 2 वर झाले आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हा नामच जयघोष केला. तेव्हा इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या की सारी बीच नारी हे की नारी की ही सारी, हे काहीच कळायला नाही. साड्यामध्ये बाई आहे का बाईमध्ये साड्या आहेत, साड्याची बाई आहे का बाईच्या साड्या आहेत, काहीच कळलं. इतक्या साड्या पुरवल्या. म्हणून देवता कुठलीही असो, तसे शिवशंकर आहेत. भक्तावर आलेलं संकट किंवा भक्त संकटात आहे हे त्यांना सहन होत नाही, ते तात्काळ धावून येतात. फक्त कमी पडतो ते आपण, आपला विश्वास, आपली निष्ठा. म्हणून कथेच्या माध्यमातून ती निष्ठा वाढवायची. म्हणून सूत म्हणतात की हे ऋषीजनांनो, तुम्ही फार चांगली मला माहिती विचारली, चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तुमचा प्रश्न सम्यक पृष्ठम भवद्भिश्च धन्या योयम मुनीश्वराः सदाशिव कथायां यज्जाता नैष्ठिकी मती. असे प्रश्न कोण करतो माहिती आहे का भगवंताच्या कथे संबंधानं? ज्याला भगवंताच्या कथेविषयी नैष्ठिकी रती, प्रीती, खरंच ज्याला काही ऐकायचं आहे. आणि म्हणून तुमच्या मनात असलेली ही जिज्ञासा, ही निष्ठा पाहून मी खूप प्रसन्न आहे. भगवान शिवशंकराचा गुणानुवाद जो आहे, हा भगवान शिवशंकराचा गुणानुवाद कोणाकोणाला पावन करतो तर सदाशिव कथा प्रश्न हा पुरुषां स्त्रीन पुनातीही वक्तारम पृच्छकम श्रोस्त्रुंस जान्हवीं सलिलम यथा. भगवान शंकराच्या कथेच्या विषयी विचारला गेलेला प्रश्न आणि त्या संबंधानं दिलं गेलेलं उत्तर, म्हणजे प्रश्न विचारणारा, उत्तर सांगणारा आणि या दोघांचा संवाद ऐकणारा, असे 3 लोक भगवान शंकराच्या कथेनं पुनीत होतात, पावन होतात. म्हणून शंभोर गुणानुवादात को विरज्येत पुमान विना आणि विनापशुघ्नम त्रिविध जनानंद करात सदा. ज्याला शिवगुण आवडत नाहीत असा एखादाच पशुघ्न असेल, ज्याला शिवगुण आवडत नाहीत तो पशु आहे. म्हणून सदा सर्व काळ शिवगुणांचं चिंतन करावं. म्हणून तुम्ही धन्य आहात, तुम्ही या ठिकाणी मला प्रश्न केला. ही शिवकथा सात्विक, राजस आणि तामस अशा त्रिविध
प्रकारच्या लोकांना पुनीत करणारी भगवान शंकराची कथा आहे. ही शिव कथा श्रोत्याला, वक्त्याला आणि जिज्ञासेनं प्रश्न विचारणाऱ्याला पवित्र करणारी आहे. भवव्याधी जडली आहे ना तुम्हाला आम्हाला, म्हणजे संसाराची व्याधी. कधी करणार भजन? मुलीचं लग्न झालं की.